हॅलो फ्रेंड, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि काल व्हिडिओ काढलेला आणि नंतर आम्ही कपडे वगैरे घेतले. म्हणजे त्यांनी त्यांच्या आवडीचं घेतलं, मी त्यांच्या आवडीचं घेतले. पण मी एवढ्या 16 वर्षाच्या प्रवासामध्ये पहिल्यांदा नाही, मागच्या वर्षी चेन दिली होती ना तुमच्या बड्डेला. पण मी कमवलेल्या पैशातून माझ्या पगारातून पहिल्यांदा त्यांना छोटंसं गिफ्ट घेतलेलं आहे, छोटंसं. आणि त्यांना पण आवडलेलं आहे, ते त्यांच्याच आवडीने घेतलेलं आहे. तर दाखवते तुम्हाला काय घेतलं होतं मी त्यांना. हे बघा, हा शर्ट घेतला मी मिस्टरांसाठी. कसा वाटला शर्ट तुम्हाला सुद्धा कमेंट करून सांगा. अजून पण त्यांचा बड्डे येतो आहे, मग बड्डेला पण बघू आता अजून काय आहे त्यांच्यासाठी. काय घ्यायचं ठरवीन मी नंतर, पण आत्ताचं हे शर्ट घेतलं फक्त. ओ, हे घ्या, हॅपी ॲनिव्हर्सरी. धन्यवाद. आवडलं का? खूप छान. बरं, आता बड्डेला सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तुमचा बड्डे येईल ना आता 2 तारखेला, 2 जुलैला बड्डे आहे. तर बड्डेच्या वेळेस अजून काहीतरी. ला ला मी अगोदर घरात अशी कामं करायची तर घ्यायची मी त्यांच्यासाठी. म्हणजे आतापर्यंत शिलाईची कामं केली ना, तर त्या पैशामधून पण तुम्हाला गिफ्ट दिलेलं आहे की नाही. एकदा घड्याळ दिली, एकदा ते टी शर्ट, कुर्ता, मागच्या वर्षी ब्रासलेट दिलं चांदीचं. आणि अजून असं देते मी माझ्या परीने. यावर्षी मी असं बाहेर जॉब करते, मग पण छोटंसंच आहे. ॲनिव्हर्सरी गिफ्ट आहे. ते तर आहेच. आणि हे माझं गिफ्ट आहे. खरंच छान. कसं वाटलं? कसं वाटतंय कमेंट करून सांगा. दाजींवरती शर्ट कसं आहे? छान. नाही, छान वाटते, मस्त. बघा, ब्ल्यू पॅन्ट नाही, फक्त शर्टच घेतला. आता मला बघा दाजीने काय आणलेलं आहे, काय दिलं आहे गिफ्ट. दाजींचं भारीच असतं, त्यांचं भारीच असतं. आई माझ्यातर्फे गिफ्ट. जसं मला हे शर्ट दिलं तिने, तसं आता हे ॲनिव्हर्सरीचं तिच्यासाठी गिफ्ट. थँक्यू. मी आता काढते. मला काढायची तर खरंच घाई झालेली आहे. आणि मी म्हणले ना, त्यांचं हट्टी असते. हट्टी छान आहे, मस्त आहे. मला पण आवडलेलं आहे. कलर पण छान आहे याचा, मोर पण खूप आवडली. हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू. आता आवरून 5 मिनिटातच आवरून तुमच्यासमोर येईल आता. ॲनिव्हर्सरी निमित्त आम्हाला गिफ्ट पण छान मिळाली. चॅनलची चॅनल मॉनिटाईजची प्रोसिजर आली. अप्लाय नाव आलं माझ्या याला. फर्स्ट टाईम कंप्लीट. सबस्क्रायबर तर बरेच दिवस झाले कंप्लीट होते.
आलो आता बदलापूरच्या स्टेशनवर. सगळी लेकरं घरी आहेत, फक्त सोबत 2च पोरं आहेत. सर्व असे चालले. आम्ही चाललो वांगणीला आणि पोरं आहेत घरी. म्हणून येऊ का पटकन त्याला तर आम्ही आलेलो आहे आज डोंबिवलीला. डोंबिवलीला नाही सर, वांगणीला ही नात आहे ना. थँक्यू. आणि वांगणीला आले माझ्या मावस बहिणीच्या इथं आणि त्यांनी आम्हाला सरप्राईज दिलं. इथं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणार आहे. केक वगैरे आणला तरी माहिती नाही. मला असं वाटलं दुकानात गेला तो मुलगा येतो तो हे बारीक. तर चला आता ॲनिव्हर्सरी बघा इथं कशी सेलिब्रेट होते. मावस बहिणीच्या घरी आहे. ह्या पोराने आणला न सांगता केक. ताई आहे, मोठी ताई, यांनी सांगितलं केक आणायला. केक बघा, मावशी आणि काका पोराने आणला हा केक. राहू दे आता येत आहे. नाही. अशी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आमच्या ह्या पोराने केक आणला. पोरगा आहे तो आमचा. हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू. आणि मस्त सरप्राईज दिलं. वेलकम. त्याच्याच भेटीसाठी आलो होतो फक्त आम्ही. आणि इथं आल्यानंतर आम्हाला सरप्राईज दिलं त्याने. आणि इथं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली आमची. बघ नाही काय गर्दी. पोरांना दाखवेल ना बघ बाबू, तुम्हाला नेलं असतं तर किती गर्दी. हे बघ पप्पाला उभं राहायला जागा नाही. पावसाच्या डोक्यावर पप्पा.
म्हटलंच काय आमंत्रण द्यायला पडले पाहिजे का थँक्यू दोनच महिने बस सांगू इकडे सगळे एक कापाय छोटे आपण केक कापून पण नंतर पहिले हे काकाचा केक कापणं नंतर करणं कामं. बस 1 2 3 फुका दर्शन मागे दर्शन मागव दर्शन पूर्ण काय काय एवढं थोडी येईल फक्त असं हात वापरत आला अरे हो बरोबर आहे हो बरोबर आहे लागते का पाहुण्या पण काय फुल घेऊ का काय घेऊ का काय झालं पण ते आता खायचं सरक आई ना बनायची खाली वाईड अँगल घेतलं
मम्मी डिशमध्ये मम्मी देते तसं नाही करायचं चल हे घेऊ तसं बोट नाही शी बाबा बोलू नका. तसं नाही तसंच नाही ते बघ काय बोट नाही टाकू त्याच्यात चल इकडे बसू आपण चल आपण इथं बसू बाई मिनिटं थांब थांब. पुन्हा माहिती हा आलो ना. तोंडाला नाही लावत ना तुमच्या तोंडाला खरंच नाही लावत तोंडाला कोणता फ्लेवर आहे ना मस्त आहे केक आपलं काय म्हणतात चॉकलेट व्हाईट चॉकलेट. फॉरेस्ट नाही समजा व्हाईट चॉकलेट कसं आहे दोघांनी खायचं नाही त्याला केक कटेल आणि केक भेटला बघा. आणि आम्ही देसी जुगाडीवाले आहे. चमचा पण देसी आणि बघा डिश पण देसी आहे. अरे